तर लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल आहे। अवघे काही तास शिल्लक आहेत। मतमोजणीसाठी उद्या सकाळी बरोबर 8 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे आणि सगळ्यात अचूक वेगवान निकाल आपण फक्त लोकशाही मराठीवर बघू शकणार आहात। सकाळी 6 वाजल्यापासून लोकशाहीवर निकालाचं महा कव्हरेज सुरू होणार आहे। उद्या सकाळी बरोबर 6 वाजल्यापासून तुम्ही लोकशाही मराठीवर हे महा कव्हरेज बघू शकणार आहात। तर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल, पण त्याच्या 2 तास आधीपासूनच याचं महा कव्हरेज लोकशाही मराठीवर सुरू होणार आहे। तर देशामध्ये एनडीएचं सरकार पुन्हा एकदा विराजमान होणार की इंडिया आघाडीचं सरकार येणार याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे। कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि त्याचा प्रत्येक डिटेल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। लोकसभा निकालाची राज्यामध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। तर 48 मतदारसंघात 289 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे। मुंबईतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे। दुपारी 3 पर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तर मतमोजणी केंद्र आणि परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले। दरम्यान शेवटी मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी, तेही आपण बघणार आहोत। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे 24 तासांपेक्षा कमी अवधी राहिलेला आहे। मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्याच शिवडी येथील वेअरहाऊस समोर मी आता उभा आहे आणि तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण बघतोय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। या ठिकाणी फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत। उद्या मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होईल। सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल, नंतर 21 राऊंडमध्ये जी यंत्रणा मतमोजणीची आहे ती सुरू होईल। मात्र याच ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि आणखी सुद्धा पोलीस फोर्स या ठिकाणी वाढवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण परिसरामध्ये 100 मीटरपर्यंत मोबाईल आणि कोणतेही प्रकारचं यंत्र हे ज्या बाळगण्यास सक्त मनाई आहे। हे कर्मचाऱ्यांना सुद्धा, पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा कोणालाही या ठिकाणी मोबाईल वापरता येणार नाही आणि जे कोणी या ठिकाणी येतील त्यांच्याकडे आय कार्ड, ओळखपत्र हे निवडणूक आयोगाचं असलं पाहिजे, बंधनकारक राहिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या कारणाने लावण्यात आला की कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कुठलाही गदारोळ हा मतमोजणी होताना घडू नये या प्रकारची सर्व खबरदारी आहे ती निवडणूक आयोगाने घेतलेली आहे। ज्याप्रमाणे मतमोजणीमध्ये कोणत्याही प्रकारचा आरोप होऊ नये तशा प्रकारची सर्व यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मात्र 24 तासानंतर ही मतमोजणी आता सुरुवात होणार आहे। नक्की कोणाचं पारडं यामध्ये जड येतं आणि कोणाकडे कल जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुपारी 4 पर्यंत निकाल स्पष्ट होईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे नक्की कोण मतदारसंघातून विजय होणार आणि कोण या ठिकाणी बाजी मारतंय हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।